नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डीसाठी. आणि आपण हे 100 प्रश्न बघणार आहोत. आणि हे आपले 100 प्रश्न असणार आहेत गणित बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, जी के आणि काही तांत्रिक प्रश्न असणार आहेत. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला आता सुरुवात करू. तर आपला पहिला प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. तर आपला विसंगत शब्द कुठला आहे? ऑप्शन डी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी कुठली आहे आपली? ऑप्शन डी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके कुठली विभक्तीचा प्रकार आहे हा? तर ही प्रथमा विभक्तीचं. पुढचा प्रश्न आहे आपला शब्दाची विभक्ती ओळखा. विवाहात विभक्ती ओळखायची आहे. तर ही सप्तमी विभक्ती आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला शब्दाची विभक्ती ओळखा. महाराणीचा कुठली विभक्ती आहे? तर ती ऑप्शन ए असणार आहे, षष्ठी विभक्ती आहे. पुढचा प्रश्न आहे आपला गुण विशेषण ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. इथून आपल्याला गुण विशेषण ओळखायचं आहे. तर काय असणार आहे ते? ऑप्शन डी, शुभ्र पक्षी. पुढचा प्रश्न आहे आपला परत आपल्याला गुण विशेषण ओळखायचं आहे. तर ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला संख्या विशेषण ओळखा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ते ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला शब्दाचा पुढचा प्रश्न आपला विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा इथून. बोका, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? तर भाटी असणार आहे. बोकाचा कधी बोकी होत नाही, विरुद्धार्थी शब्द भाटी असतं. पुढचा प्रश्न आहे आपला परत आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. पुत्र, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? तर ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला विसंगती ओळखा. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन सी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला परत आपल्याला विसंगती ओळखायचं आहे. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन सी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. विरुद्धार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर चुकीची जोडी कुठली आहे इथून? तर ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला परत आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बरोबर जोडी ओळखायची आपल्याला आता. काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 15वा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मनी वसे ते. मन आपल्याला पूर्ण करायची आहे. तर काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? मनी वसे ते स्वप्नी दिसे, ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं आपलं इंग्लिश ग्रामर चालू झालेलं आहे. सिलेक्ट करेक्ट अपोजिट फॉर द वर्ड. अपोजिट वर्ड आपल्याला विचारलेलं आहे. अट्रॅक्ट, त्याचा अपोजिट वर्ड काय असणार आहे? तर ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला परत आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ह्युमन, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे?
तर ऑप्शन सी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपलं परत आपल्याला अपोजिट वर्ड विचारलेला आहे, प्रेज. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे आपलं ऑप्शन ए असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला पिक आउट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. इट इज व्हेरी स्पेसियस, फिल इन द ब्लँक्स, फॉर कन्स्ट्रक्टिंग नर्सिंग होम. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 20वा. आपल्याला अपोजिट वर्ड विचारलेला आहे, फॅलेसियस. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? तर ऑप्शन सी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला 21. करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. तर करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे याची? 21चं आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, परत आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपल्याला चूज द वर्ड विथ करेक्ट स्पेलिंग. परत आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. तर करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे? ऑप्शन ए. इथे पण आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. तर करेक्ट स्पेलिंग असणार आहे आपलं ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे 25. आपल्याला मीनिंग विचारलेला आहे अबोर्टिव्ह. तर अबोर्टिव्हचा मीनिंग काय असणार आहे 25चं? तर ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं अनेक वचन विचारलेलं आहे आपल्याला ह्युमनचं, वुमनचं आपल्याला अनेक वचन विचारलेलं आहे. तर काय होणार 26? तर ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड वी आर, फिल इन द ब्लँक्स विथ युअर बिहेवियर. तर काय येणार आहे 27चं आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन बी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं फाइंड मीनिंग ऑफ द वर्ड पेस्ट. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन सी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. ट्वेंटी 29चं विचारलेलं आहे, प्रोक्लेमचं मीनिंग विचारलेलं आहे आपल्याला 29. तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. परत 30 क्वेश्चन आहे आपलं, त्यातही आपल्याला मीनिंग विचारलेलं आहे डिस्क्रीटचं. तर त्याचं मीनिंग काय असणार आहे 29? तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. 30चं. आन्सर असणार आहे ऑप्शन सी असणार आहे. डिस्क्रीटचं मीनिंग विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला मॅथचं चालू झालेलं आहे आता. 5, 25, 125 आणि फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. तर काय येणार आहे त्याचं आन्सर? काय येणार आहे? तर ऑप्शन बी येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 32. 2, 4, 8, 14, 22 अँड फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत.
तर काय येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर? काय येणार आहे बघा कसं केलेलं आहे. आपण पहिले लिहून घेऊ 2 4 8 14 and 22. तर याच्यामधला फरक कसा आहे बघा. फरक जर बघायला गेलं याच्यात 2 1 मिनिट बघा 2 4 8 14 आणि 22. तर फरक बघा 2 + 4 + 6 + 8 + 10. 2 प्लस केले तर 4 4 मध्ये 6 2 4 6 8 तर आखरीला काय येणार आहे 10. तर 22 मध्ये आपण जर +10 केलं तर किती येणार आहे आन्सर आपला 32 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. तर ऑप्शन सी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 33. 16 32 64 128. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 33चं? बघा कसं केलेलं आहे. 16 दिलेले आहे. 16चे डबल 16 दिलेले आहे तर 16चे डबल किती होता 32. एक मिनिट 16 आहे तर 16चे डबल 32 32चे डबल 64 64चे डबल 128 आणि 128चे जर डबल केले तर किती आन्सर येणार आहे तर ऑप्शन सी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे कसं डबल डबल प्लस प्लस केलेलं आहे. 16 दुने 32 32 दुने 64 64 दुने 128 आणि 128 दुने 256 येतात 256. तर आन्सर काय असणार आहे आपलं ऑप्शन सी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 34. 36 25 16 आणि 9 आणि फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर कशी सिरीज आहे याची कसं म्हणजे अंकमालिका कसं दिलेलं आहे 36 25 16 आणि 9. 36 कसाचा वर्ग आहे 6चा 25 5चा 16 4चा आणि मग 9 कशाचा आहे 3चा. तर मग काय येणार आहे नंतर एंडिंगला 2चा वर्ग. तर 2चा वर्ग काय असणार आपला 4 असणार आहे ऑप्शन बी. असं सॉल्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 35. 35चं कसं दिलेलं आहे 8 14 22 32 आणि रिकाम्या जागा दिलेल्या आहे 35. तर 35चं काय आन्सर येणार आहे आधी याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे किती कसं डिफरंट दिलेलं आहे. 8 आणि 14 मध्ये कितीचा डिफरंट आहे 6चा. 8 आणि 14 मध्ये कितीचा डिफरंट आहे 6चा आहे. 14 आणि 26 मध्ये बघायला गेलं तर मग 8चा डिफरन्स आहे. मग नंतर 10चा नंतर 12चा असं करून ते 2 2 2 प्रत्येक याच्यात 2 2 2 2नी वाढ केलेली आहे. तर इथे आपल्याला करेक्ट आन्सर काय येणार आहे त्याचं 36चं काय येणार आहे मग प्रत्येक याच्यामध्ये 2 2नी वाढ केलेले आहेत. 8 आणि 14 मध्ये 6
6चं आहे, 14 आणि 26मध्ये 8चं आहे, 8 मग 10 मग 12 असं करून ते केलेलं आहे. तर 36चा आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन बी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 54, 43, 34, 27 आणि 22. आता रिकाम्या जागे दिलेले आहेत. तर कसं येणार आहे, काय उत्तर येणार आहे, कसं सॉल्व केलेले आहेत बघा. याच्यामध्ये बघाल आधी 54 आणि 43मध्ये जर आपण डिफरंट बघितला आहे तर कितीचा आहे? 11चा आहे, 11. आणि मग नंतर बघितलं 43 आणि 34मध्ये तर 9चा डिफरंट आहे, 9. आणि मग नंतर 43 आणि 34मध्ये जर बघितलं तर 7, मग नंतर 5, मग नंतर 3. म्हणजे विषम संख्या यूज केलेले आहेत. 11 मग 9 मग 7 5 मग 3 अशा प्रकारचे. तर मग आन्सर काय येणार आहे आपलं? तर करेक्ट आन्सर असणार आपलं काय येणार आहे? 19, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपला 38, विसंगती शोधा. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 38? तो ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे विसंगती शोधा परत 39. 39चं काय आन्सर येणार आहे? तो ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारे पद कोणते? आता गटात न बसणारे पद कोणते आपल्याला ओळखायचं आहे. तर कसं केलेलं आहे? आधी एल दिलेला आहे, एल नंतर काय तो एम, एक गॅप दिलेली आहे, एन लिहिलेला आहे. एन नंतर काय ते ओ, ओ नाही दिलेला आहे, आधी एल मग एक गॅप, आधी काय दिलेला आहे आर पी एन आणि एल दिलेला आहे. एल नंतर काय तो एम येतो, एन गॅप दिलेला आहे, एन लिहिलेला आहे. एन नंतर ओ येते, ओ गॅप दिलेला आहे, पी लिहिलेला आहे. पी नंतर काय ते क्यू आणि नंतर मग आर. म्हणजे एक सोडून आपल्याला हे सिरीज लिहिलेली आहे. तर तसं प्रत्येक याच्यामध्ये बघा आता तुम्ही कसं दिलेलं आहे. बी नंतर सी येते, नंतर डी, डी नंतर काय ते ई, ई सोडलेला आहे, एफ लिहिलेला आहे. म्हणजे एक शब्द सोडून हे लिहिलेलं आहे. तर याच्यातून जर आपण सॉल्व केलं तर आन्सर सी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 22, 44, 66 आणि 88. याच्यामध्ये काय केलेलं आहे? प्रत्येक अंकामध्ये 22 प्लस केलेला आहे. जर प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही 22 जर प्लस केलं तर रिकाम्या जागेमध्ये काय येणार आहे? 41चं ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 42, 25, 36, 49 आणि 64. आता याच्यामध्ये कसं दिलेलं आहे बघा. 25 5चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे, 64 कितीचा आहे? 8चा वर्ग. मग इथे किती येणार आहे? 9चा वर्ग. 9चा वर्ग काय असणार आहे मग? 9चा वर्ग असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आता आपला पुढचा प्रश्न आहे का आपला 43, OCOPDRQES आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? तर बघा कसं केलेलं आहे. ओ नंतर काय दिलेलं आहे? इथे ओ पी, दुसऱ्या जोडीमध्ये बघा ओची जोडी पी मग क्यू, तर इथे मग काय येणार आहे? आधी आर येणार आहे. ठीक आहे. नंतर सी डी
ई एफ नंतर काय येणार आहे एफ, नंतर ओ आर एस आणि मग टी काय येणार आहे मग टी. मग अशी जोडी कुठली आहे आपली आर एफ टी वाली जोडी कुठली आहे, तर ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला .44 144 169 आणि 196. यामध्ये जर बघितले तर 144 12चा वर्ग आहे, 196 13चा वर्ग आहे, मग 14चा वर्ग, तर मग दुसरं कोणतं येईल 15चा वर्ग. मग त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. आता रिकाम्या जागी आपल्याला योग्य संख्या निवडायची आहे. तर 45चं काय असणार आहे 27 81 रिकाम्या जागाने 7 to 9, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 46 रिकाम्या जागा हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहेत ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणात आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणात कोणते ठिकाण आहे 47. 4 दिलेले आहेत ऑप्शन आपल्याला. काय असणार प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न घेऊया आपण 48 देवधर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे देवधर चषक 48, तर ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले. अनहॅपी इंडिया तर लाला लजपतराय, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 50वा आहे 1919 सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. 1919 सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, तर ते कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न आहे आपला राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. 51 तर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहेत, तर ते ऑप्शन ए असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं महाराष्ट्र विधान परिषदेची सभासद संख्या किती. सोपा प्रश्न आहे, तर ऑप्शन सी असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे. किती भाषांना मान्यता दिलेली आहे, तर ते 22. पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निवारण्यासाठी संबंधित आहेत 55, तर ऑप्शन बी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 56 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव आहेत. ग्रामपंचायतमध्ये स्त्रियांसाठी किती जागा राखीव आहेत, तर ते 50%. पुढचा प्रश्न आहे आपला 57 भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते, तर ते आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे आपला 58 राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे. राज्यपालासाठी वयोमर्यादा किती आहे 58, तर ते 35 वर्ष. सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न आहे आपला 59 कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे. कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे,
तर उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे 60. राज्यपाल प्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडतात. तर ते राष्ट्रपतीचे प्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडत असतात. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? कोणत्या वर्षी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम? तो ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 1955. गाव पातळीवरील कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे? काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? मागच्या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन आलेला होता आणि झालेला पण आहे. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर 62? तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे नवीन नाव काय आहे 63? तर ऑप्शन ए असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 64. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. तर ते मोतीबिंदू. पुढचा प्रश्न आपला 65. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात यावर्षी सुरू झाला. एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? तर ते 1992. पुढचा प्रश्न आहे आपला 66. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? तर ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? तर ते 2014 मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? कोणती लस दिली जाते? तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 69. गाव पातळीवर पाणी शुद्धी करण्याची प्रक्रिया या यंत्रणेमार्फत राबवली जाते. तर ती ग्रामपंचायत. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार झाला आहे. जगामधूनच विचारला आहे, जगामधून पूर्णपणे हद्दपार झालेला आहे. तर कोणता? तर देवी. पुढचा प्रश्न आहे आपला 71. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते? कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते? तर ते रेबीज. पुढचा प्रश्न आपला 72. टीटीचे इंजेक्शन या मार्गे दिली जाते. तर टीटीचे इंजेक्शन हे पोटावरील स्नायूमध्ये. पुढचा प्रश्न आपला 73. सी कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो? इझी क्वेश्चन आहे. तर ते सी कमतरतेमुळे आपल्याला स्कर्व्ही. पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. माहितीच आहे सगळ्यांना. तर कुठला आजार होतो? व्हिटॅमिन एमुळे रातआंधळेपणा. पुढचा प्रश्न आहे आपला, चिकनगुनिया या आजाराचा प्रसार या डासामार्फत होतो. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 76. पाणी शुद्धी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा केमिकल फॉर्म्युला कोणता आहे? फॉर्म्युले दिलेले आहेत, आपल्याला ब्लिचिंग पावडरचा केमिकल फॉर्म्युला ओळखायचा आहे. 76. तर ते आन्सर डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 77. 2014 साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. तर तो स्वच्छ भारत मिशन. पुढचा प्रश्न 78. जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला फक्त
फक्त आणि फक्त खालीलपैकी कोणता पदार्थ द्यायला हवा? कुठला माहिती आहे ना सगळ्यांना? तर कुठला द्यायला हवा? तर आईचे दूध असते ते. पुढचा प्रश्न आहे 79. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? हाही बरेचदा आपला क्वेश्चन झालेला आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन सी. ज्यांनी बघितले आहे त्यांना आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारावर वापरली जाते? हा पण सोपा प्रश्न आहे, याच्या आधी झालेला आहे. तर ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? हरितगृह वायू कोणता आहे? तो ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे आपला 82. मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते? मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ऑप्शन ए असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 83. खालीलपैकी कोणता जीवाणू मानवी शरीरास उपकारक आहे? तर तो ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 84. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? 84. तर ते वरील सर्व असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 85. खालीलपैकी कोणता घटक विटॅमिन बी अंतर्गत येत नाही? विटॅमिन बी अंतर्गत येत नाही असं विचारलेलं आहे 85. तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यांमध्ये स्त्रवते? तर ऑप्शन ए HCl. पुढचा प्रश्न आहे आपला 87. राष्ट्रीय कन्या दिवस या तारखेस साजरा केला जातो? कन्या दिवस कधी साजरा केला जातो? तर ते 24 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे प्रथिने कशापासून बनतात? हा प्रश्न बरेचदा झालेला आहे. प्रथिने कशापासून बनतात? तर ते अमिनो आम्ल. पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक रक्तदान दिन या दिवशी साजरा केला जातो? तर ते 14 जूनला. पुढचा प्रश्न आहे बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते? प्रथम दिली जाते ती कुठली लस आहे? तर ती BCG दिली जाते जन्मानंतर बाळाच्या. पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? 91चं. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आपला मानवी शरीरातील सैनिक पेशी कोणत्या आहेत? सैनिक पेशी विचारलेले आहेत. तर त्या काय असणार? ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे आपला 93. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? आरोग्य दिन हा प्रश्न बरेचदा झालेला आहे, तर तो 7 एप्रिलला. पुढचा प्रश्न आहे आपला 94. खालीलपैकी कोणत्या आजार हवेद्वारे पसरतो? हवेद्वारे कुठला आजार पसरतो? तर ऑप्शन सी असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, कांजण्या. पुढचा प्रश्न आहे आपला 95. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही? संसर्गजन्य नाही असं विचारलेलं आहे. 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. तर ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपलं हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर काय आन्सर असणार या प्रश्नाचं? तर ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, अनुवंशिक आजार. पुढचा प्रश्न आपला 97. गायटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो
आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न आपला, जागतिक एड्स दिन कधी असतो? हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो आणि याच्या आधी आपला बरेचदा झालेला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल याच्यातले बरेचसे प्रश्न आधी कव्हर केलेले आहेत. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो. पुढचा प्रश्न आपला, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? माहिती आहे सगळ्यांना हा प्रश्नाचं उत्तर? तर काय असणार आहे ते? ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. आपला शेवटचा प्रश्न आहे आपला 100. विडॉल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते? याचा आन्सर सगळ्यांनाच माहीत असणार, तर तो टायफॉईडसाठी विडॉल चाचणी केली जाते. तरी आपले 100 प्रश्न आपण कव्हर केलेले होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.